चला आज गुरु पौर्णिमा आहे आणि गुरु पौर्णिमा सेलिब्रेशन दाखवणार आहे। कदाचित हा ब्लॉग लेट येईल। सो बघा गुरु म्हणजे काय, गुरु पौर्णिमा हे आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली आणि गुरु पौर्णिमेला हे अनन्य साधारण आध्यात्मिक साधारण असे महत्त्व आहे। गुरु म्हणजे काय, ज्ञान देणारे मार्गदर्शक म्हणजे गुरु। पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक आणि ज्येष्ठ मंडळी, जसे आपण गुरु म्हणतो। मी सुद्धा बैठकीला जाते आणि माझे गुरु आहेत श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि नानासाहेब धर्माधिकारी। यांना स्मरण करून आपण गुरु पौर्णिमेची सुरुवात करणार आहे आणि सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। चला आमच्या शाळेत पण सेलिब्रेशन होणार आहे आणि मी सुद्धा आज गुरु पौर्णिमा सेलिब्रेशन करणार। माझी मुलं बघा आणि पालक गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि पालक मला हेल्प करतात, म्हणजे ते बघा इथे रांगोळी काढलेली आहे सर्व पालकांनी आणि तिथे सुद्धा काढत आहेत। सगळ्या सबस्क्रायबरना हार्दिक शुभेच्छा। चला आता गुरु आमच्या शाळेत सेलिब्रेशन असतं आणि आपल्या आई वडिलांनंतर पहिले गुरु आणि नंतर आपल्या आई वडिलांनंतर आपण जे शाळेत शिक्षक असतो त्यांना गुरु म्हणतो। शिक्षक हे आपल्या मार्गदर्शन करतात, म्हणून शिक्षकांना खूप गुरुंच्या दिवशी गुरु पौर्णिमेच्या दिवशी हे नमस्कार केला जातो, वंदन केला जातो। आणि बघा आदिवासींचा सुद्धा जन्मदिवस म्हणून गुरु पौर्णिमा ही साजरी केली जाते आणि आध्यात्मिक असे गुरु पौर्णिमेला महत्व आहे आणि सर्वांना गुरु पौर्णिमेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। उजेड आलाय ना, सद्गुरु सगळ्यांना बैठकीच्या सदस्यांना आणि गुरु पौर्णिमेच्या सगळ्या सबस्क्रायबरना हार्दिक शुभेच्छा। चला आता गुरु आमच्या शाळेत सेलिब्रेशन असतं आणि आपल्या आई वडिलांनंतर पहिले गुरु आणि नंतर आपल्या आई वडिलांनंतर आपण जे शाळेत शिक्षक असतो त्यांना गुरु म्हणतो। शिक्षक हे आपल्या मार्गदर्शन करतात, म्हणून शिक्षकांना खूप गुरु पौर्णिमेच्या दिवशी हे नमस्कार केला जातो, वंदन केला जातो। आणि बघा आदिवासींचा सुद्धा जन्मदिवस म्हणून गुरु पौर्णिमा ही साजरी केली जाते आणि आध्यात्मिक असे गुरु पौर्णिमेला महत्व आहे आणि सर्वांना गुरु पौर्णिमेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करताय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराला तुझ्याला भावे, सदा सर्वदा योग तुझा गळावा, तुझे कारण देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंत अनंता, रघुनायक मागणीची आपण। जय जय रघु समर्थ। अभी सामने आहे सर्व पालकांनी आणि तिथे सुद्धा काढत आहेत आणि चला आता गुरु आमच्या शाळेत सेलिब्रेशन असतं आणि आपल्या आई वडिलांनंतर पहिले गुरु आणि नंतर आपल्या आई वडिलांनंतर आपण जे शाळेत शिक्षक असतो त्यांना गुरु म्हणतो। शिक्षक हे आपल्या मार्गदर्शन करतात, म्हणून शिक्षकांना खूप गुरुंच्या दिवशी गुरु पौर्णिमेच्या दिवशी हे नमस्कार केला जातो, वंदन केला जातो। आणि बघा आदिवासींचा सुद्धा जन्मदिवस म्हणून गुरु पौर्णिमा ही साजरी केली जाते आणि आध्यात्मिक असे गुरु पौर्णिमेला महत्व आहे आणि सर्वांना गुरु पौर्णिमेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। पालकांनी मस्त अशी बघा मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि ते गुरु पौर्णिमा लिहिलेली आहे, मस्त अशी रांगोळी काढलेली आहे स्कूलच्या एंट्रीलाच, माझ्या वर्गाच्या एंट्रीला। आणि तिकडे सुद्धा माझ्या पोरांनी गुरु पौर्णिमा लिहिली आहे आणि फुलांची रांगोळी गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी स्वतःहून आणलेला आहे आणि त्यांना खूप थँक्यू। मी थँक्यू बोलायलाच पाहिजे, कारण का मला एक्सेप्ट पण नव्हतं केलं का पालक एवढं करतील। सो त्यांना खूप खूप थँक्यू। आता आपण सेलिब्रेशन करणार आहोत, लाईट गेलेली आहे, जरा उजेड कमी येईल, जरा समजून घ्या तुम्ही आणि ब्लॉगमध्ये बघा। हो मी साईडला
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही माझा मुलगा गणेश विद्या मंदिरमध्ये शिकत आहे। आम्ही आता बालवर्ग शिशु वर्गामध्ये त्याचा वर्ग चालू आहे। तरी आम्ही आमच्या सर्व पालकांनी मिळून आम्ही हा त्यांना सरप्राईज मॅडमना सरप्राईज दिलेला आहे। इधर ही आणि तुम्हाला पुढे दिसेल पण मॅडमना आम्ही काय काय सरप्राईज देतो। थँक्यू। आणि तर मी टीचर लोकांना बोलवते आता त्यांचं पण सेलिब्रेशन चालू आहे म्हणून। आणि लाईव्ह दिली मेन म्हणजे समजून घ्या ब्लॉग मध्ये लाईव्ह दिलेली आहे। आणि माझी छोटी छोटी मुलं बघा हॅलो बोला, हॅलो बोला बघा फोटोकडे इकडे बघा, इथे बघा ना। एकदा अजून एकदा सांगते म्हणजे पुन्हा सांगते, माझे मागील पालक खूप चांगले होते। त्यांना मी आठवण करते का त्यांनी यावं, कारण त्यांच्या दुपारची शाळा झालेली आहे। त्यांनी यावं, मला भेटावं प्रोग्राम मध्ये। आणि आता नवीन पालक ब्लॉग मध्ये बघितलंच असेल। पुन्हा त्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या सर्व शिक्षकांना आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। चला मी मुलांना गिफ्ट आणलेले म्हणजे छोटं पॅक केलेलं नाही पण गिफ्ट आणलेलं आहे डायरेक्ट सरप्राईज। आणि चॉकलेट वाटणार आहेत, पालकांनी सुद्धा नाश्ता आणलेला आहे, ते पण मी दाखवणार आहे। सरप्राईज होता, मला माहितीच नव्हतं आणि मी खूप आनंदी झाली की त्यांनी एवढं सकाळी खूप मेन म्हणजे पालकांना कमेंट करा, त्यांनी हे सर्व केलेलं आहे त्यामुळे पालकांना हे नाईस कमेंट झालीच पाहिजे। एक बघा सर्व मुलांनी मला गिफ्ट दिलेले आहे आणि हंसिकाने छोटीशी अशी गणपतीची मूर्ती सुद्धा मला गिफ्ट दिलेली आहे आणि तिला खूप थँक्यू तिला आणि तिच्या पालकांना बघू शकता। आणि मी सुद्धा रिटर्न गिफ्ट दिलेले आहेत। ओपन करते बघूया त्यांची इच्छानुसार आपण। आणि त्यांनी मेन म्हणजे पोरांना नाश्ता सुद्धा दिलेला आहे। बघा समोसे नाश्त्याला आणले, मी सुद्धा पालकांना गिफ्ट आणलेलं आहे छोटेसं। आता मला माहित नव्हतं की मी माझ्या परीने केलेलं आहे, सर्व पालकांना देणार आहे मी। आपण गिफ्ट बघू आधी बघू याचा फोटो आले का बघ। मला गिफ्टची काही गरज होती, एवढं केलं ते मी खूप आनंदित झाली। बघूया आता काय गिफ्ट आहे।
मी सुद्धा पालकांना छोटीशी अशी गिफ्ट देत आहे माझ्याकडून. पालकांना मुलांना तर दिलेलेच आहे आणि पालकांना सुद्धा आता मी माझ्याकडून छोटीशी गिफ्ट देत आहे. लहान होती तेव्हा माझ्या स्कूलमध्ये होती बालवर्गामध्ये. आता कितवीला गेली? 6वीला गेलेली आहे बघा. एवढी मोठी झाली आहे बघा. स्वराज आणि नीरज मला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. हे माझे स्टुडंट आहेत आणि दोन्ही पण खूप हुशार आहेत आणि आता ते प्राथमिकमध्ये तरी सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आलेले. आणि याची मम्मी ती माझी फ्रेंड आहे. ती माझ्या फ्रेंडचंच मुलं आहे ती. सो चला आपण त्यांच्याशी फोटो काढतो. तुम्ही आता पकड. आता खूपच हुशार आहे आणि ऍक्टिव्ह आहे. काढले आणि यांच्यात म्हणजे माननीय आमदार साहेब रवींद्र चव्हाण जी यांच्यातर्फे आता वया दिल्या आहेत आणि खूप म्हणजे समाजसेवा करतात लोकांची. मला तर खूप आवडतं आणि असंच करत आहोत. त्यांना शुभेच्छा देते मी आणि त्यांना मी गुरुपौर्णिमेची शुभेच्छा देते. आणि मला पण खूप सपोर्ट करतात माझ्या मुलांना. त्यांना पुन्हा एकदा थँक्यू बोला तुम्ही त्यानंतर. थँक्यू सो मच. मुलांना वया वाटप आहेत म्हणजे ज्या भाजपाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी शिशुवर्ग ते 10वीच्या मुलांना वया दिलेल्या आहेत. आणि आपले आमदार साहेब म्हणजे माननीय रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्याबद्दल सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन बोला. आणि त्यांच्यातर्फे सर्व आपल्या श्री गणेश विद्या मंदिर स्कूलला वया वाटप आहेत आणि मी वया वाटप मॅडमच्या हस्ते करणार आहे. आणि त्यांना पुन्हा एकदा थँक्यू की ते आमच्या शाळेला दरवर्षी वया देतात. आमदार साहेब यांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि इथे पालकसुद्धा आलेले आहेत आणि आपण थोड्याच वेळात मॅडम आल्या की आपण वया वाटायची सुरुवात करूया. एवढ्या माझ्या पूर्व प्राथमिक विभागाला वया दिलेल्या आहेत आणि त्यांना खूप खूप थँक्यू. आणि आता वया वाटप आपण मॅडमच्या हस्ते करूया. बघा वाणी मॅडमच्या हस्ते पहिल्यांदा आपण माध्यमिकच्या वया वाटप करतोय. नंतर मोठे मॅडम वया वाटतील आणि खूप खूप थँक्यू त्या आल्या माझ्या विनंतीला मान देऊन. या माध्यमिकच्या मोठे मॅडम आहेत आणि त्यांच्या हस्ते सुद्धा आम्ही वया वाटप करत आहोत विद्यार्थ्यांना माझ्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या घरी ब्रह्मकमळ उगवलेलं आहे आणि सर्वांनी ब्रह्मकमळाचं दर्शन घ्या. चांगला योग आला गुरुपौर्णिमेच्या दिवशी.
गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन तर आम्ही केलेलंच आहे आणि माझ्या पालकांना पुन्हा एकदा थँक्स, कारण का माझ्या विद्यार्थ्यांचे जे आई वडील आहेत, पालक आहेत, ते मला खूप सपोर्ट करत असतात. आता पण पहिला एकादशीचा ब्लॉग आम्ही खूप सेलिब्रेशन केला, त्यांना खूप खूप थँक्यू की नेहमी ते कार्यक्रमाला सहभाग देत असतात आणि मला सपोर्ट करत असतात. आणि माझ्या प्राथमिक व माध्यमिकच्या सर्व शिक्षकांना आणि माझे जे मला शाळेपासून घडवले ते शंकेश्वर महाविद्यालय स्कूलमधून शिकली आहे, नंतर मी प्रगती कॉलेजमध्ये आणि नंतर DNC कॉलेजमधून शिकले. त्या सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बघत असतील तर त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्या सर्व शिक्षकांना सुद्धा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.